तर लातूरच्या अहमदपूरहून आता निघालेले शेतकरी सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी खांद्यावरती नागर घेऊन जे आहेत ते भिवंडीमध्ये दाखल झालेले आहेत। 450 किलोमीटरचा पायी प्रवास करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोघे जण सोमवारी मंत्रालयामध्ये जे आहेत ते येणार आहेत आणि तिथं कर्जमाफीची जी आहे ती मागणी करणार आहे। माझा मित्र सहदेव मंत्रालयावर पायी निघाला, कारण तो शेतकऱ्याच्या अंतःकरणातील जी वेदना आहे, शेतकऱ्यांचे जे दुःख आहेत ते शासनाच्या दरबारी मांडावे म्हणून तो निघालेला होता। आणि ही वेदना जर आपण नाही मांडली तर शासनाला शेतकऱ्यांचं दुःख कळणार नाही असं तो म्हणाला। त्याच्यासाठी मी सुद्धा त्याला साथ आणि सोबत करावी आणि आपण सुद्धा मंत्रालयापर्यंत जावं आणि शासनाच्या दरबारी शेतकऱ्यांचं दुःख मांडावं म्हणून मी त्याच्यासोबत साथ आणि सोबत करत आहे। हे सरकार महाराष्ट्रातील सगळ्यात शेतकऱ्यांनी खांद्यावर जू घेऊन नांगर ओढण्याची वाट बघते का, म्हणून मी म्हणलं की बाबा तुम्ही जर नांगर घेऊन ओढण्याची वाट बघत असाल तर मी अहमदपूर येथून पायी मंत्रालयावर नांगर खांद्यावर घेऊन येत आहे। माझ्यावर आत्ताच्या घडीला कृषी कर्ज हे 1.5 लाखाचं आहे आणि हा प्रश्न माझाच एकट्याचा नाही, मी काय माझं कर्ज फेडले, पण महाराष्ट्रातील असे कित्येक शेतकरी जे कर्ज फेडू नाहीत, ते फेडू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा प्रतिकात्मक मोर्चा आहे।